मैत्रिणींनो, आपल्याकडे जे जीन पॅन्ट असेल तर टाकून देऊ नका. त्याची मी तुम्हाला सुंदर अशी पिशवी शिवायला दाखवणार आहे. तर 12 इंच उंची घ्यायची आहे. इकडच्या साईडने ही 12 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ही जीन पॅन्ट जी आमच्या घरात होती ती आता आम्ही वापरत नाही, तर म्हटलं चला आता आपण ह्याची सुंदर अशी बॅग किंवा पिशवी शिवूया आणि आपण आपल्या मैत्रिणींना दाखवूया. तर अशा पद्धतीने बघा, खूप सुंदर अशी आपली पिशवी होणार आहे. 2 इंच वरून घ्या आणि खालून एक 2 इंच घ्या. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी असं आकार द्यायचा आहे. इकडच्या साईडने ही 2 इंच घ्यायचं आहे, उजव्या साईडने डाव्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे आणि चौकोनी आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि आता बघा, हा चौकोनी जो आकार आपण आखलेला आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता, तुमच्याही घरात जीन पॅन्ट असतील तर टाकून देऊ नका. या पद्धतीने तुम्ही जर पिशवी शिवून घेतली ना तर मैत्रिणींनो खूप छान दिसणार आहे. आणि बघू शकता, हे कापड जाड असतं, त्याच्यामुळे पिशवी ही खूप दिवस टिकणार आहेत आणि खराब लवकर होणार नाही. याचा कलरही लवकर जात नाही आणि लवकर कापड ही जीन्स खराब होत नाही. अशा पद्धतीने बघा, आता दोन्ही साईडने मी कट करून घेतलं. आता सवच करून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि आता आपल्याला इकडून एक इंचावर टिप घ्यायची, इकडून 1 इंच ठेवून टिप घालून घ्यायचे. बघू शकता, 1 इंच अंतर ठेवून आपल्याला दोन्हीकडून ही टिप घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्हीकडून तुम्ही टिप घालून घ्या. बघू शकता, स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा तर तुम्हाला समजेल. खूप सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे. अशा पद्धतीने इकडून मी टिप घालून घेतली. आता उजव्या साईडने टिप घालून घेणार आहे. तर तुम्हीही असेल पॅन्ट तर अशा पद्धतीने पिशवी शिवून बघा, खूप छान आणि सुंदर दिसते. तर बघू शकता, अशा पद्धतीने इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच अशी मी टिप घालून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि ती शिलाई बरोबर मध्ये येईल अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, शिलाई बरोबर मध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने जे खालचा भाग आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. डबल डबल टिपा टाका आणि शक्यतो कलरचा दोरा वापरा, त्यामुळे आपलं फिनिशिंग आणि आपली पिशवी तयार झाल्यानंतर ही खूप सुंदर आणि छान दिसणार आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी टिप घालून घेतलेली आहे. आता आपण जे 2-2 इंचावर कट केलं होतं तेच आपल्याला तिरकस अशी टिप घालून घ्यायची आहे. आपली बॅग खूप छान होणार आहे. अशा पद्धतीने तिरकस टिप घालून घेणार आहे. इकडच्या साईडने उजव्या साईडनेही आपल्याला ते आपण जो 2-2 इंचावर कट केला आहे ते तिरकस आपल्याला टिप घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी दोन्हीकडून टिप घालून घेतलेली आहे. उजव्या साईडने टिप घालून घेतलेली आहे, डाव्या साईडने टिप घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला बंद लावून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला आता ही बॅग सवची करून दाखवणार आहे. तर तुम्ही कुठेही बाहेर चालला किंवा तुम्ही बागेत वगैरे चालला किंवा बाजारला वगैरे चालला तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. मैत्रिणींनो, जे आपले खिसे जे आहेत त्या भागात सुद्धा तुम्ही छोटीशी पाण्याची बाटली ठेवू शकता, चिल्लर पैसे ठेवू शकता किंवा मेकअपचं साहित्य, पावडरचा डबा किंवा नेल पेंट वगैरे सगळं काही बसू शकतं. एक रुमाल बसू शकतो. सगळं काही त्या कप्प्यामध्ये बसू शकतात मैत्रिणींनो. तुमचा गॉगल असेल तर तोही बसतो. अशा पद्धतीने बंद लावून घ्यायचे. सेंटर काढायचं आहे. 3 इंच इकडून, 3 इंच तिकडून अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा, मी आता बंद तयार केलेले आहेत. बंदासाठी आपल्याला 3 इंच रुंदी घ्यायची आहे आणि उंची 13 इंच घ्यायची आहे. आता बघू शकता, अशा पद्धतीने बंद लावून तयार झालेले आहेत आणि आपली पिशवी किती सुंदर आणि छान दिसत आहे. खूप वेळही लागत नाही मैत्रिणींनो, 5 मिनिटात ही बॅग तयार होते. आणि पुढे 2 कप्पे आहेत आणि मागेही 2 कप्पे आहेत. तुम्ही पुढच्या 2 कप्प्यातही रुमाल ठेवू शकता, गॉगल ठेवू शकता, चिल्लर पैसे ठेवू शकता, एक छोटीशी पाण्याची बाटली ठेवू शकता किंवा मुलांसाठी जे काही तुम्ही बिस्किट पुडा वगैरे घेतला असेल तर तोही ठेवू शकता. खूप काही ठेवण्यासारखं आहे पुढच्या कप्प्यामध्ये. आणि मागही 2 कप्पे आहेत, तिथेही तुम्ही बरंच काही ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला जे लागणार आहे साहित्य तेही सुद्धा भरपूर बसतं. बघा, आता पैशाची पर्स मी ठेवलेली आहे, मोबाईल ठेवलेला आहे, चष्मा ठेवलेला आहे. अशा पद्धतीने भरपूर सामान आपलं मावतं आणि ही टिकाऊ पण बॅग आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या घरात जर जीन पॅन्ट असेल तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. खूप मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं आहे आणि याच्यामध्ये काय अडचण आली तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. अशा पद्धतीने 4 कप्पे आहेत, मागे 2 पुढे 2. तर बघा किती अट्रॅक्टिव्ह आणि असं खूप छान अशी आपली पर्स झालेली आहे, बॅग झालेली आहे. तर तुम्ही बघा, बंद पण किती छान लावलेले आहेत. रुंदी मी 3 घेतलेली आहे, उंची 13 घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्हीकडे सेंटर काढून बंदही लावून झालेले आहेत. तर बघू शकता किती छान आणि मस्त आपली पिशवी, आपली बॅग तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर असेच व्हिडिओ मी टाकल्या तुमच्याकडे येतील मैत्रिणींनो. तर बघू शकता
अशा पद्धतीने भरपूर सामानही बसतं. पुढेही कप्पे असल्यामुळे तिथेही सामान बसतं, मागे कप्पे असल्यामुळे तिथेही सामान बसू शकतं. तर तुम्ही जीन पॅन्ट टाकून न देता ज्यावेळेस तुमचा वापर झाला असतो जीन पॅन्टचा त्यावेळेस तुम्ही फेकून देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही त्या जीन पॅन्टचा वापर करू शकता आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्याही तुम्ही बॅग बनवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.